आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती एक कमेंट आली होती की एम-ए-पी-एसच्या 2 वेबसाईट आहेत. एका वेबसाईटवर लॉग इन होत आहे. आता हे बघा, इथं तुम्ही बघू शकता एक वेबसाईटवर याची अकाउंट ओपन होत आहे आणि दुसऱ्या वेबसाईटवर अकाउंट ओपन होत नाही. अशा प्रकारचा याचा प्रश्न होता आहे मित्राचा. तर तुम्ही इथं बघू शकता. आता पहिलं आपण बघूया. तर पहिलं इथं हे दिसतंय, याच्यामध्ये त्याचं लॉग इन होत आहे आणि दुसरं जे आहे ते इथं त्याचं लॉग इन होत नाही आहे. आणि याच्या संदर्भात बऱ्याच मुलांचे प्रश्न होते, कारण याच्याखाली खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. आता हे बघा, कोणी इथं लॉग इन करून बघते तर लॉग इन होत नाही, अकाउंट ओपन होतं याच्यावर. एका याच्यावर ओपन होत आहे आणि दुसऱ्या याच्यावर ओपन होत नाही. तसं याच्यामध्ये जो डाटा दिला आहे तो पण चेंज आहे. म्हणजे याच्यामध्ये स्टुडंट रजिस्टर्ड जर आपण बघितलं तर 2487 दाखवतात. टोटल अमाऊंट डिसबर्ड दाखवलं ते फक्त 1667500 एवढंच दाखवतं आहे. नंबर ऑफ क्लेम डिसबर्ड 0 दाखवतं आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. तर त्याच्या संदर्भातच आता आपण व्हिडिओ इथं करणार आहोत आणि त्याच्याच आपण चर्चा करणार आहोत. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये डाटा पूर्ण वेगळा आहे. तर बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं किंवा त्यांचं तिथं लॉग इन होत नव्हतं आणि त्यांच्या मनात बरेच प्रश्न असे होते की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि वेबसाईटवर डाटा वेगवेगळा का दाखवते. किंवा बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की हे जे नवीन वेबसाईट ओपन होत होती आणि त्यावर 16 लाख असं काहीतरी दाखवत होतं, तर तेवढे 16 लाख रुपये नवीन रिलीज झाले का. अशा प्रकारे बऱ्याच मुलांच्या म्हणजे इथं कमेंट होते आपल्याला की त्यांना असं वाटत होतं की 16 लाख रुपये गव्हर्नमेंटकडून तिथे रिलीज वगैरे झालेत का. तर अशा प्रकारे या कमेंट होत्या. तर त्या सर्व कमेंटचं आज आपण इथं उत्तर बघू. तर सर्वात आधी आपण आपला गुगल क्रोम ओपन केला आहे, त्यामध्ये आपण एम-ए-पी-एस DEVT हे सर्च करू. एम-ए-पी-एस DEVT सर्च केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला एक इथं दिसेल एम-ए-पी-एस DEVT, mepsdevt.gov.in. ही आहे आपली ओरिजिनल वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर किंवा याच्यामध्ये डायरेक्ट आपण डॅशबोर्डवर क्लिक करू. हे बघा डॅशबोर्ड. हे बघा, इथं झाला डॅशबोर्ड ओपन. आता ही आहे आपली बिलकुल अप टू डेट असणारी वेबसाईट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल रजिस्ट्रेशन किती आहेत, 1661110 आहे ना, एवढा आकडा आहे. त्याच्यानंतर डिसबर्समेंट पैशांत हे 250 कोटी किंवा 254 कोटी रुपये डिसबर्समेंट झालेले आहेत. आणि ही आहे वेबसाईट आपली. याच्यावरच तुम्हाला लॉग इन करायचं आहे किंवा कुठल्याही प्रकारचा जर डाटा तुम्हाला सर्च करायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर करायचं आहे. वेबसाईटचं नाव तुम्ही इथं बघू शकता. वेबसाईटचं हे आहे mepsdevt.gov.in साईट डॅशबोर्ड आहे ना. तर या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जे एम-ए-पी-एस DEVT सर्च तुम्हाला काय करायचं आहे, MAPS DEVT. त्यानंतर ही वेबसाईट जे पहिली ओपन होईल तर तीच आपली ओरिजिनल वेबसाईट आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला परत एक दिसेल. ते काय दिसेल, टेस्ट mapsweb.mahat.gov.in. आता ही वेबसाईट आपण ओपन केली. त्यानंतर हे तुम्ही एक मॉडेलचे चित्र इथं दिसतं आहे आणि याच्यानंतर तुम्ही इथं जर डाटा बघितला तर हा डाटा पूर्णपणे वेगळा आहे. इथं फक्त 2487 स्टुडंट दिसतात आणि टोटल डिसबर्समेंट 166 म्हणजे 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष म्हणजे 16 लाख रुपये. फक्त 16 लाख रुपयाचं डिसबर्समेंट दिसत आहे. तर बऱ्याच आता आपल्या ग्रुपवर कोणतरी कमेंट केली होती, त्याला असं वाटलं की 16 लाख रुपये गव्हर्नमेंटकडून पास झालेत आणि हे 16 लाख रुपये आपल्यात वाटप होईल. तर असं नाही आहे. ही वेबसाईटच दुसरी आहे. म्हणजे जेव्हा एम-ए-पी-एसच्या वेबसाईट बनत होत्या त्यावेळेस ट्रायल म्हणून ही वेबसाईट बनवण्यात आली होती सुरुवातला. याच्यापुढे तुम्ही बघू शकता टेस्ट MAPS आहे. तर ही ओरिजिनल नाही आहे. ओरिजिनल म्हणजे ही जुनी वेबसाईट आहे आणि आता याच्यावर काम होत नाही. तुम्ही जर याच्यावर अकाउंट बनवलं असेल तर ते ठीक आहे, अकाउंट वगैरे बनत असेल तर ते वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला अकाउंट तुमचं नसेल तर याच्यावर बनवायचं आहे. कशावर, mapsdevt.gov.in याच्यावरच अकाउंट बनवायचं आहे. याच्यावरच तुम्हाला लॉग इन करायचं आहे. हे बघा, ही ओपन होते. इथून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचं इथं लॉग इन होत नाही किंवा ते म्हणतात आमचं रजिस्ट्रेशन होत नाही. तर तुमच्या या 2 वेबसाईटमध्ये पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. तुम्ही जर 2 नंबरच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. ही जी पहिल्या नंबरची वेबसाईट आहे mapsDEVT यावरतीच तुम्हाला लॉग इन करायचं आहे, यावरतीच रजिस्ट्रेशन करायचं आहे. क्लेम सबमिट याच्यावरच करायचं आहे आणि पैसे वगैरे जे येतील ते या वेबसाईटवर येतील. त्या दुसऱ्या वेबसाईटवर तुमचे येणार नाहीत. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कन्फ्युजन फक्त वेबसाईटमध्ये आहे, कारण याच्या 2 वेबसाईट बनलेल्या आहेत. तर तुम्हाला जे पहिल्या नंबरची येते
त्या वेबसाईटवरच तुमचा डाटा पूर्ण अपडेट झालेला आहे, ज्याच्यावरती 254 कोटी रुपये वगैरे जो डाटा दिसते तीच वेबसाईट ओरिजिनल आहे, त्याच्यावरच तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आले तर तुम्हाला परत एक dvet.gov येते. ही कशासाठी आहे? ITIचे ॲडमिशन वगैरे तुमचं जे काही करायचं असेल ITI संदर्भात काम, तर त्याच्यासाठी हे DVETची वेबसाईट आहे. त्याच्याखाली डायरेक्ट एक ॲडमिशनसाठी एक स्पेशल वेबसाईट पण त्यांनी बनवलेली आहे. तर ही ITI वाल्यांसाठी आहे ना. तर याचं आपल्याशी काम नाही, ITI आपलं झालेलं आहे. तर आपल्याला फक्त MAPS पाहिजे है ना. तर त्यानंतर खाली तुम्हाला वेगवेगळं आणखी दिसतात. MAPS अप्रेंटिसशिप, MAPS DVT लास्ट डेट, MAPS DVT कॉन्टॅक्ट नंबर, MAPS स्कीम. तर या प्रकारचे ह्या गोष्टी आहेत है ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कन्फ्युजन नाही करायचं आहे, तुम्हाला सर्वात आधी वेबसाईटवर जायचं आहे आणि ही वेबसाईट आहे MAPSDVT.in. तर हीच ओरिजिनल वेबसाईट आहे आणि याच्यावरच तुम्हाला पूर्ण तुमचं ओरिजिनल इथं दिसणार आहे. तर या प्रकारे ही वेबसाईट आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका आणि अशा प्रकारे तुमच्या मनात जर कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या ग्रुपवर टाका, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो.